महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आता घेऊन आलोय आणि आता रिसेंटली नुकताच पी-सी-बी अटेम्प्ट 1चा हा निकाल डिक्लेअर केलेला आहे सी सेलने. तर यामध्ये तुम्हाला फक्त पी-सी-एमचा अटेम्प्ट 1चा निकाल हा सी सेलने आता डिक्लेअर केलाय. तर तो तुम्हाला सुद्धा चेक करायचा असेल, तर तो कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात पहिले त्या निकालामध्ये काय तुम्हाला बघायला मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला ना सी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचंय. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे. त्या लिंकला जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता. सो सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला या टाईपचं पोर्टल बघायला मिळणार आहे. या टाईपच्या पोर्टलला तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल वरती क्लिक करायचंय. सीईटी एक्झामिनेशन पोर्टलला तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मागणार आहे. सो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला बरोबर फिल करायचा आहे, जो तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी यूज केलेला होता. सो तो युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्कोअर कार्ड वरती जायचंय आणि स्कोअर कार्ड या ऑप्शनला गेल्यानंतर तुम्हाला तिथं पी-सी-बी अटेम्प्ट 1 स्कोअर कार्ड याचं ऑप्शन मिळणार आहे. सो ते पी-सी-बी अटेम्प्ट 1 स्कोअर कार्ड वरती क्लिक केल्यानंतर तुमचं स्कोअर कार्ड तुमच्या समोर डाउनलोड होणार आहे. ते तुम्हाला डाउनलोड करायचंय. ते या प्रकारे बघायला तुम्हाला मिळणार आहे. सो यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे ते बघा. सगळ्यात पहिले तर तुमचा रोल नंबर जो एक्झामसाठी होता, ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचं फुल नेम आहे. यावेळेस रिझल्टमध्ये खूप चेंजेस केलेले आहेत. जे रिझल्ट आलेले आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कॅन्डिडेटचं फुल नेम आहे. त्याच्यानंतर परत कॅन्डिडेटचं फुल नेम तुम्हाला बघायला मिळणार आहे ॲज पर आधार कार्ड. सो ॲज पर आधार कार्ड जसं तुमचं कॅन्डिडेटचं फुल नेम असतं ते तुम्हाला इथं दिसणार आहे. त्याच्यानंतर आधार नंबर तुम्हाला मिळणार आहे. आधार नंबर हा मास्क राहणार आहे म्हणजेच शेवटचे 4 अंक तुम्हाला दिसणार. शेवटचे 4 अंक हे बरोबर आहे का हे चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची अपार आयडी इथे दिसणार आहे. जी अपार आयडी तुम्ही सीईटी सेलच्या पोर्टलला एक्झाम फॉर्म फिल करताना दिली होती, ती अपार आयडी तुम्हाला इथं मिळणार आहे. साइडला तुम्हाला डेट ऑफ बर्थ मिळणार आहे, जी आधार कार्ड वरून ऑटो फेच होणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जी भरलेली डेट ऑफ बर्थ होती ती तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचं फादर किंवा नेम तुम्हाला मिळणार आहे बघायला आणि कॅन्डिडेटचं मदर नेम तुम्हाला बघणार आहे. सो हे स्पेलिंग बरोबर आहे का हे चेक करून घेणं खूप महत्वाचं आहे. आता आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे निकालाकडे येऊयात. सो निकालामध्ये तुम्हाला 3 टाइपचं बघायला मिळणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. सो याची पर्सेंटाइल तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि खूप लक्षात गोष्ट म्हणजे मेन गोष्ट अशी आहे विद्यार्थ्यांनो, की याच्यामध्ये ना तुम्हाला रँक कळणार नाही. तुम्हाला फक्त शेवटी फायनल पर्सेंटाइल येणार आहे. तुम्ही बघू शकता, की तुम्हाला शेवटचा जो टोटल पर्सेंटाइल आहे, तो सगळ्यात जास्त महत्वाचा राहणार आहे. म्हणजे जो या स्टुडंटचा जो आलाय 86.05 हा पर्सेंटाइल खूप जास्त महत्वाचा आहे. डेट ऑफ रिझल्ट खाली बघायला मिळणार आहे, ती आजची तारीख आहे. सो 86.05 हा तुमचा पर्सेंटाइल कन्सिडर केला जाणार आहे. आता नेमकं बेस्ट ऑफ 2 काय राहणार आहे, याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलाय. तुम्ही जर बघितला नसेल, तर तो नक्की जाऊन बघा. आता पी-सी-बी फर्स्ट अटेम्प्टचा निकाल आलेला आहे. लवकरच पी-सी-एम फर्स्ट अटेम्प्टचा सुद्धा निकाल येणार आहे. सो स्टे ट्यून आणि आम्हाला एनरोल इंजिनिअरला YouTubeला सबस्क्राईब करा आणि आम्हाला Instagram पेजला फॉलो करा आणि आमच्यासोबत कनेक्टेड राहा. मी रिझल्टच्या वेबसाईटची ऑफिशियल लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. सो थँक यू स्टुडंट्स. तुमचा निकाल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला नेमके किती पर्सेंटाइल येत आहे. थँक